आणि बातमी रत्नागिरीतने गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि त्यात समुद्रात निर्माण झालेली वादळी परिस्थिती यामुळे जिल्ह्यातील मच्छीमारीला ब्रेक लागलाय। जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये शेकडो नौका या सध्या उभ्याच आहेत। हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मासेमारीला बसतोय। त्यामुळे मच्छीमारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय। त्यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झालेत। बोटीचा डिझेलचा खर्च, खलाशांचा खर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झाले। या साऱ्याचा आढावा घेतलाय, मच्छीमारांशी बातचीतही केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात गेले 4 दिवस पडत असलेला पाऊस आणि त्याचप्रमाणे समुद्रात निर्माण झालेली वादळी परिस्थिती यामुळे मासेमारीला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे शेकडो नौका ज्या आहेत त्या बंदरामध्ये नांगर टाकून उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही परिस्थिती पाहतोय। यावर्षी 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीला सुरुवात झाली होती, तर त्या अगोदर खोल समुद्रातील मासेमारीला ऑगस्टपासून सुरुवात झालेली होती। मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ जे आहे निसर्गाचं ते या मासेमारीला लागलेलं आहे। शेकडो नौका ज्या आहेत त्या सध्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बंदरांमध्ये उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मच्छीमार जे आहेत ते कुठेतरी हवालदिल झालेले आहेत। आपल्यासोबत काही मच्छीमार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुमच्या किती बोटी नेमक्या आहेत आणि किती दिवसांपासून मासेमारी ठप्प आहे? आत्ताच आमचा या वर्षीला 1 सप्टेंबरपासून हंगाम चालू झाला होता, पण नशिबानं बंगालच्या खाडीमध्ये सायक्लोन तयार झाल्यामुळे आज 1 तारखेपासून वादळी वारं चालू झाली। या 4 दिवसामध्ये तर जास्तच वारे वाहू लागल्यामुळे आमच्या आता संपूर्ण किनाऱ्याला बोटी लागलेल्या आहेत व त्यासाठी आमच्यावरती होणारं नुकसान जे आता आमचे खलाशी यांचा खर्च आणि कमीत कमी ह्या जेट आहे ते रोज 10-15 कोटीचा उलाढाल होत असते, ती संपूर्ण ठप्प झालेली आहे। त्यासाठी शासनाने या बाबीकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त मदत करण्याचं धोरण ठेवावं। निश्चितच मोठं नुकसान यामुळे मासेमारीचं मच्छीमारांचं होतं आहे। तुम्ही नेमकं काय सांगाल, काय शासनाकडून अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे काय, पहिल्यांदा डिझेल परतावा मिळाला पाहिजे आणि डिझेलचा परतावा तो आता बंद झाला आहे, तो चालू झाला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे नवीन बोटी आता येत आहेत त्यांना जागा नाही आहे, जेटी लहान पडते, तर गव्हर्नमेंटला एकच आमचं हे आहे पुनर्वसन करण्याच्या पहिल्या जुन्या बोटी त्या VRच्या महाराष्ट्राने VRच्या बंद कराव्या बाहेरच्या स्टेटसारख्या आणि पुनर्वसनच्या ह्याच्याप्रमाणे त्या द्याव्या। नाहीतर हा धंदा मच्छीमार धंदा हा एकदम एकदा एवढा होईल, जेटी लावायला भानगडी मोठ्या होती। सुरुवातीपासून म्हणजे हंगामाच्या यावर्षी सुरुवातीपासूनच अशी परिस्थिती आहे, बोटी बंद आहेत। बोटी स्टार्टपासूनच एवढा वादळ चालू आहे, त्याच्यामुळे एवढा परिस्थिती खराब आहे। डिझेलच्या बर्फाचे पैसे, पाण्याचे पैसे सगळ्यांचे द्यायचे, भत्ते बित्ते आणि एवढा खर्च चाललेला आहे। आता प्रत्येकजण लॉन्चवाला 10-20 लाख रुपये देणं आहे आत्ताच्या घडीला। डिझेलवाल्याचे 5-5 लाख रुपये, रेशन जिन्नस बर्फाचे, एवढा भरपूर अडचण आहे। गव्हर्नमेंटने काहीतरी त्यांनी मदत करावी असं गव्हर्नमेंटला आम्हाला विनंती करायची आहे, बाकी काय। निश्चितच आपण जर बघायला गेलो तर मासेमारी हंगाम हा सुरू झाल्यापासून यावर्षी मासेमारीलाच निसर्गाच्या शुक्लकाष्ठामुळे ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे मच्छीमार जे आहेत ते कुठेतरी हवालदिल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।